Hello student. In the carbon compound, science 1, we are going to learn about the hydrocarbon, types of the hydrocarbon, functional group and the homologous series. So first, hydrocarbons. आपण गेल्या व्हिडिओमध्ये कार्बन कंपाऊंडच्या मॉलिक्युलर वेगवेगळ्या वर्सटॅलिटी बाबतीत आपण जाणून घेतलं होतं कार्बन कंपाऊंडच्या. आता हायड्रोकार्बन या मुद्द्याकडे आपण जात आहोत. हायड्रोजन आणि कार्बन शब्दामध्येच याचा अर्थ दिसतो. द कंपाऊंड कंटेन्स द कार्बन अँड हायड्रोजन ॲज द ओनली टू एलिमेंट आर कॉल्ड एज अ हायड्रोकार्बन. हायड्रोजन आणि कार्बन ज्यांच्यामध्ये असतो त्यांना आपण म्हणत असतो हायड्रोकार्बन. द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन इज अ CH4. सगळ्यात लहानातला लहान कोणता आहे? मिथेन. त्याला CH4 असं म्हटलं जात असतं. ते कॉम्बिनेशन कोणाचं होतं? एक कार्बन आणि 4 हायड्रोजन यांनी बनलेलं असतं. 1 कार्बन अँड द 4 हायड्रोजन ॲटम्स, जे आपण ऑलरेडी पाहिलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर त्यांच्यामध्ये जसजसं कार्बनची संख्या वाढत जाते तसतसं त्यांच्यात चेंज होताना दिसून येतो. त्याच प्रकारचा C2H6 म्हणजे 2 कार्बन आणि त्याच्यात एक वाढला तर बघा कार्बनची संख्या 4ने आणखी 2ने वाढते. याच्या स्टेप आहेत लिहिण्याच्या. जॉईन द कार्बन ॲटम बाय द सिंगल बॉन्ड आणि 6 हायड्रोजन ॲटम इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये आपण कशा पद्धतीने मागच्या तासाला पाहिलं होतं की कार्बनची व्हॅलन्सी 1, 2, 3, 4 या पद्धतीचे जाळते. इथे पण आहे कार्बनची, आणि जेवढे त्यांना ते बंद असतील 4च्या वर आपण एक्स्ट्रा काढायचे नाही, म्हणजे ती मग त्याची व्हॅलन्सी चुकली. तुमच्या आकृतीमध्येच तुम्हाला चुका हे दिसतील. याला लाईन स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द इथेन म्हणतात. तो मिथेन होता CH4 म्हणजे, जिथे एकच होता. त्यानंतर हे डॉट स्ट्रक्चर आहे, हे जरा समजून घेऊया आपण. डॉट स्ट्रक्चर म्हणजे काय? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरच्या स्वरूपामध्ये आपल्याला द्यायचं आहे. तर जनरली आपल्याला हे माहिती असेल की प्रत्येक एलिमेंटच्या भोवती एक स्वतःचा अशी कक्षा आहे, ऑर्बिटल फील्ड. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या असते. तर कार्बनमध्ये आपल्याला किमान 4 इलेक्ट्रॉन असतात आणि हायड्रोजनमध्ये 1 असतात. मग 1 असतो आणि त्याला दुसऱ्याशी कंबाईन करून त्याला त्याची जी डबलेट आहे ती कंप्लीट करायची आहे. इथे सुद्धा त्यांची ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी कार्बन हा काय करतो? 4 जणांशी बॉन्डिंग करतो. आणि हा बॉन्डिंग केल्यामुळे आपल्याला बघा इथे दिसतं की कार्बन कार्बनशी बंध झालेला आहे. आणि हे डॉट स्ट्रक्चर या पद्धतीने आपण इलेक्ट्रॉन डॉटमध्ये दाखवू शकतो. आणि आणखी एक पद्धत आहे जी 2-2 डॉटने दाखवता येते. बघा Hला 2, Hला 2. जर डबल बॉन्ड असेल तर इथे डबल डॉट येणार. पण हा सिंगल बॉन्ड आहे, लक्षात ठेवा. सिंगल बॉन्डचं स्ट्रक्चर या पद्धतीचे परीक्षेला बऱ्याचदा विचारलं जातं. फुलफिलिंग द टेट्रा व्हॅलन्सी ऑफ द बोथ कार्बन ॲटम. प्रत्येकाची टेट्रा व्हॅलन्सी फुलफिल केलं जाते. हायड्रोकार्बनचे 2 टाईप कोणते? सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड थोडक्यात आपल्याला म्हणता येईल की आपल्याला इथेन, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन वगैरे हा जो प्रकार होता हा अल्केनमधला होता. अल्केन, CALKANE, अल्केन. अल्केन प्रकारामध्ये यांची व्हॅलन्सी जी आहे ती कार्बनची जी असेल 4, ती फुलफिल करताना ती सिंगल बॉन्डनेच केली जात असते. या प्रकारच्या मूलद्रव्यांमध्ये सिंगल बॉन्डिंगच होत असतं. आणि अनसॅच्युरेटेडमध्ये ज्या कंपाऊंड्समध्ये कंपाऊंड हॅव्हिंग अ डबल बॉन्ड अँड ऑर द ट्रिपल बॉन्ड, ज्यांच्यामध्ये डबल आणि ट्रिपल बॉन्ड असतील त्यांना काय म्हणायचं? ते जे असतील ते अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. तर यामध्ये ऑलवेज डबल बॉन्ड असणार. आता इथे C2H2 आहे, H4 आहे. C2H4 आहे, इथे C2H6 आहे. यावरून आपल्याला समजतं की डबल बॉन्ड कशात असेल. आणि नाव दोघांमध्ये कार्बन कार्बन आहेत, पण मात्र याचं नाव वेगळं आहे, याचं नाव वेगळं आहे. हा अल्केन टाईपमधला येत असतो, हा अल्किन टाईपमधला येत असतो. याचं जे नाव असेल ते आपल्याला इथेन म्हणतो आपण, आणि याला म्हणायचं इथीन म्हणायचं. ईन म्हणजे अल्कीन या गटातला आहे, अल्काईन हा गटातला आहे. या हायड्रोकार्बनच्या या विशिष्ट प्रकारच्या होमोलोगोस सेरीज आहेत जे आपण पुढे पाहणार आहोत. तर हायड्रोकार्बनचे हे 2 टाईप्स जर लक्षात आले तुम्हाला, तर तुम्हाला हे सहज समजू शकते की सॅच्युरेटेड म्हणजे ज्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो ते, आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे ज्यांच्यामध्ये डबल आणि ट्रिपल बॉन्डिंग पण असतं त्याला आपण काय म्हणत असतो? अनसॅच्युरेटेड असं म्हणत असतो. जनरली
द अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन द सॅच्युरेटेड कंपाऊंड. हे मोर रिॲक्टिव्ह असतात. जे आपल्याला हे लक्षात घ्या. संपृक्त होणे, असंपृक्त होणे या प्रकारातला आहे. ही होमोलोगस सेरीज जे आहेत अल्केन, अल्किन आणि अल्काईन यांचा आपण अभ्यास आता जेव्हा करू तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येईल. मात्र हा मोर रिॲक्टिव्ह असतो, हा लेस रिॲक्टिव्ह असतो. सिंगल बॉन्डिंगमध्ये यांचं आतमध्ये स्ट्रक्चर असतात. ज्या कोणत्याही स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्ड आला तर तो अनसॅच्युरेटेडमध्ये मोडला जातो. ट्रिपल बॉन्ड आला अनसॅच्युरेटेडमध्ये. पण ज्यामध्ये सिंगल असेल तो फक्त काय म्हणायचं, त्याला सॅच्युरेटेड कंपाऊंड असं म्हणायचं. याचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर बघा या पद्धतीचं आहे. डबल बॉन्ड असेल तर इथे डबल डबल आलेला आहे, 2-2 डॉट, आणि यांचं बॉन्डिंग होऊन एक एक कार्बन हा जो आहे आपण ज्याला इथिन हा शब्द म्हणतो. तर यांच्यामध्ये सुद्धा 4 हायड्रोजन ॲटम्स आहेत आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला सॅटिस्फाईंग द टेट्रा व्हॅलन्सी ऑफ द बोथ कार्बन ॲटम. इथे पण ती टेट्रा व्हॅलन्सी ही सॅटिस्फाईड होते, कारण इथं 1, 2, 3 आणि 4, 1, 2, 3 आणि 4 इथे डबल बॉन्डिंग असल्याने आपल्याला इथे हे लक्षात येत असतं. नेक्स्ट जो टॉपिक आहे तो स्ट्रेट चेन, ब्रँच्ड चेन आणि रिंग ऑफ द कार्बन कंपाऊंड. म्हणजे त्या सरळ रेषेमध्ये एक जी आपण मालिका करत जातो, सीला सिंगल बॉन्डने करत जातो, ती म्हणजे स्ट्रेट चेन. ब्रँच म्हणजे त्याला ब्रँचेस दिल्या जात असतात. त्यानंतर रिंग कंपाऊंड. त्या रिंग कंपाऊंड म्हणजे काय ते आपण पाहिलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. पण मात्र आता आपण त्यांचे विशिष्ट पद्धतीने फॉर्म्युला कसं तयार होतो ते याविषयी बघूया. या तक्त्यामध्ये द स्ट्रेट चेन ऑफ द कार्बन ॲटम हा सिंगलचा जो आहे ते त्याचे टेट्रा व्हॅलन्सी स्ट्रक्चर आहे. CH4 हा मिथेन, C2H6 ज्याचे 3-3 आहेत. सिंगल बॉन्डने सगळे जर दर्शवलेले असतील तर तुम्हाला ते कार्बनची जसजशी सिंगल बॉन्डिंगमध्ये तयारी होत जाईल तसतसं सीला 4, मग ही एक बॉन्ड इथे गेल्यानंतर याचे 3 म्हणजे C2H6, C3, C4, C5, C6 आणि पुढे Hची संख्या तशी तशी वाढत जाईल. कारण याच्यामध्ये त्याचं स्ट्रक्चरसुद्धा आहे. मग याचं नाव जे आहे ते नाव आपल्याला अल्केन सिरीजमध्ये आपल्याला मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन आणि डिकेन म्हणजे ज्याच्यामध्ये एक आहे त्याला मिथेन म्हणजे आपण मोनो शब्दावरून म्हणजे इथेन हा शब्द जो तयार झाला आहे की इथे डबल असतील, प्रोपेन ज्याचे ट्रिपल असतील, ब्युटेन 4 असतात, पेंटेन म्हणजे आपण पेंटा शब्द बोलतो आहे ना, पेंटा हाऊस म्हणजे 5 ज्याच्यामध्ये 5 असतात, हेक्झा म्हणजे 6 ज्याच्यामध्ये 6 असतील, हेप्टा म्हणजे ज्याच्यामध्ये 7 असतात, ऑक्टा म्हणजे 8 असतील आणि नॉन म्हणजे 9 शब्दावरून तो बनलेला असल्यामुळे त्याला नॉनेन असं शब्द आहे. डिकेन ज्याला 10 कार्बन असतील तो. तर हा भाग इथे यामध्ये आपल्याला सहज समजून येतो. त्यानंतर आपल्याला आयसोमेरिझम त्यांचं समजू शकतं. आयसोमर्स म्हणजे आपण मागच्या तासालाही समजून घेतलं होतं काय असतात आयसोमर्स. त्यांचे फक्त स्ट्रक्चरमध्ये चेंज असतो, मात्र त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो. आता बघा इथे या ठिकाणी ही जी आहेत तर कार्बन चेन ही अशी पण करू शकतो आणि अशी पण करू शकतो है ना. या त्या ठिकाणी कार्बनच्या 4 गोष्टी असल्या पाहिजेत. आता इथे जे असतील तर किती आहे, किती येतील याला रेषा, याला 3च येतील. 1, 2, 3, 4. इथे किती येणार तर हा 3 आहे म्हणजे इथे एक तरी त्याला H हे द्यावं लागेल आपल्याला, कारण याला 4 तेव्हा होतील. 1, 2, 3, 4. इकडे मात्र 3 येतील, इकडे मात्र 3 येतील. तर तुम्ही हे आधी जर समजलं तुम्हाला फक्त याला कशा पद्धतीने आपण पॉसिबल करू शकतो हा एक भाग आहे. एक चेन कंपाऊंडमध्ये चेन कंपाऊंड याला म्हणतात. 1, 2, 3 साध्या पद्धतीने त्याला जोडलेलं आहे. त्यानंतर आपण आता ब्रँच बाबतीत बघूया की ब्रँच म्हणजे काय. तर ही याला ब्रँच केलेली आहे. C4H2 1, 2, 3, 4 हा जो भाग आहे त्याला ब्रँच मॉलिक्युलर फॉर्म्युला असं म्हणतात. हा एक काढण्याची पद्धत आहे. हाच इथला तोडून त्याला इथे दिलेला आहे, इथला H या ठिकाणी आणलेला आहे. तर त्यामुळे आपल्याला त्याचं कुठेही स्ट्रक्चरमध्ये फरक नसतो. फक्त ही जी आहे ही ब्रँच पद्धती केली जात असते. नंतर ही रिंग पद्धत आहे, दॅट इज रिंग स्ट्रक्चर म्हणतं त्याला. सायक्लोहेक्झेन हा शब्द जो आहे लक्षात ठेवा. द कार्बन रिंग ऑफ अ सायक्लोहेक्झेन. मग याच्यात फक्त H
1 2 3 4 याचे 2 2 एच येणार, इकडे पण 2 एच येणार, इकडे 2 येणार, इकडे 2 येणार, इकडे 2 येणार, इकडे 2 येणार. या इथे दाखवलेले आहे बघा. तर स्ट्रक्चर फॉर्म ऑफ द सायक्लोहेक्झेन, मग हे इथे बघा, हे स्ट्रक्चर या पद्धतीने जातं. याला रिंग स्ट्रक्चर असं म्हटलं जात असतं. C6H12 येथे कुठेही डबल बॉन्ड नाही. डबल बॉन्ड काढला तर तुमचा एच कमी होतो आणि तो तिथे जोडला जाईल. प्रत्येकाची टेट्रा व्हॅलन्सी ही सेम असते. कार्बन टेट्रा म्हणजे काय, कार्बनच्या 4 ब्रँचेस, 4 ज्या व्हॅलन्सी आहे त्यानुसार 1 2 3 4 कंप्लीट झालं पाहिजे. स्ट्रक्चर तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं. हे सुद्धा विचारलं गेलेलं आहे C6H12चं, आणि हे सुद्धा विचारलेलं आहे C4H10चं. मग ब्रँच विचारलं तर तुम्हाला हे असं काढायचं आहे. सिंगल स्ट्रेच चेन म्हटलं तर हे असं काढायचं आहे. यामध्ये आपण आता बघू शकतो या तक्त्यामध्ये सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड कंपाऊंड स्ट्रेट चेन कशी काढतात. C3H8 प्रॉपेन, याच्यात प्रॉपिन आणि प्रॉपाईन. C3H4 याचा C3H6. म्हणजे बघा एचची संख्या कशी बदलत जाते. का तर इथे जो डबल बॉन्ड आल्यामुळे इथला एच कमी झाला आणि या कार्बन कार्बनमध्ये तो डबल बॉन्डिंग झाला. आता ही जी आहे ही त्याची होमोलोगस सिरीज असल्यामुळे पहिली, दुसरी आणि तिसरी हे 3 होमोलोगस सिरीज आहेत जे आपण पाहणार आहोत पुढे. तर प्रॉपेन, प्रॉपिन म्हणजे अल्केन, अल्किन, अल्काईन ह्या गटातले हे नावं आहेत. तर हे जे आहेत सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड C3 म्हणजे आपण प्रॉपेन, प्रॉपिन, प्रॉपाईन, वाईन, या इथे ट्रिपल आहे बघा. मग ट्रिपल आल्यामुळे इथे बघा त्याची व्हॅलन्सी त्यांनी कंप्लीट केले 4 4, याची पण 4. अशा पद्धतीने ते तयार झालेलं आहे. त्यानंतर ब्रँच चेन म्हणजे काय ते याच्यात आपल्याला दिसेल की आयसोब्युटेन, ब्युटेनमध्ये जो आहे तो आयसोब्युटेन याला का म्हणतात तेही बघू आपण. तर इथे बघा 4 कार्बन आहेत आणि त्याचा हायड्रोजनचा एच, तो आपण जनरली आयसोब्युटेन हा LPGच्या ज्या सिलेंडरमध्ये जो भरतात तो आयसोब्युटेन असतो. आयसोब्युटिलीन म्हणजे काय बघूया आपण. C4च आहेत दोन्ही, पण मात्र एचची संख्या कमी आहे, तर याचा अर्थ कुठेतरी डबल बॉन्डिंग आहे. तर आपल्याला त्या स्ट्रक्चरवरून कळू शकतो. तर हे स्ट्रक्चरसुद्धा एक लक्षात ठेवा, 1 2 3, आणि त्याला कुठेतरी डबल बॉन्डिंग केलेलं आहे, कोणाला तरी केलंच असतं. तर ही एक आयसोब्युटिलीनची स्ट्रक्चर हे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे 1 2 3 4 यांचे स्ट्रक्चर तुम्ही सहज तयारी करून ठेवा. सायक्लिक हायड्रोकार्बन, सायक्लिकचा अर्थ काय, सायकल म्हणजे रिंग स्ट्रक्चर असेल. सायक्लोहेक्झेन C6H12, C3C4C6 या पद्धतीने दाखवलेलं आहे. C3C4C6. आता ही सायक्लोहेक्झेनची जी आपण म्हटलो, आता इथे हेक्झा म्हटलं तर 6 आहे, हेप्टेन असतील तर सायक्लोपेंटेन है ना. पेंटेन म्हणजे 5, हेक्झा अशा पद्धतीने. नंतर हेप्टेन म्हटलं असतं तर 7, तर सप्तकोन आले असते. तर इथे त्याची ब्रँच त्या पद्धतीने जायचं आणि ती स्ट्रक्चर काढू शकतो. त्यानंतर याच्यात सुद्धा आपल्याला सायक्लोहेक्झेनमध्ये हेक्झिन आहे, लक्षात घ्या. C6H10, C6H12 तुम्हाला प्रॉपर नावं विचारले जाते. तुम्हाला परीक्षेला नुसतं विचारलं जातं ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ सायक्लोहेक्झिन. हेक्झेन आहे का हेक्झिन आहे त्यावरून हा फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा आहे. हे जर तुम्ही ॲक्युरेट पाठ ठेवलं, हे पाठांतर करायला लागेल तुम्हाला. C6H10 हा कसा येतो तर एका ठिकाणी कुठेतरी डबल बॉन्ड असेल, तो आपल्याला लक्षात येतं. मग 10 आहेत का, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10 हायड्रोजन आहेत. इथे मात्र तुम्हाला 12 दिसतील, इथे तुम्हाला 10 दिसतील. आता इथे काय होतं, C6H6 ही बेंझिनची रिंग आहे. इथे एक अल्टरनेट एक डबल डबल बॉन्डिंग आहे. इथला एच काढून हा इकडे बॉन्डिंग झालेला आहे, इकडचा एच काढून इकडे बॉन्डिंग झाला आहे, इकडचा एच काढून हा बॉन्डिंग झाला आहे. इथे एक अल्टरनेट एक बॉन्ड असणार. हे बऱ्याचदा परीक्षेला विचारलेलं आहे, हे आणि हे. तर यांची नावं लक्षात ठेवा, सायक्लोहेक्झेन, सायक्लोपेंटेन आणि बेन्झिन आणि सायक्लोहेक्झिन या 4 स्ट्रक्चर्सवर जरा फोकस करायचा आहे. फक्त हे कसं करायचं हे तुम्हाला हे स्ट्रक्चर फक्त दिलेले आहेत त्यांनी. आता हे जसजसं तुम्ही BScला वगैरे असणार केमिस्ट्रीमध्ये, तर याची प्रचंड माहिती तुम्हाला पुस्तकातून आणि त्या ब्रँचेसमध्ये तुम्हाला बरंचसं मिळू शकतं. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, तर ह्या अशा प्रकारच्या चेनमध्ये जर हायड्रोजनऐवजी रिप्लेस केलेला दुसरा जर कोणता कंपाऊंड असेल, मॉलिक्यूल असेल, तो जर त्या जागी गेला तर त्याचं फंक्शन त्याला लागत असतं. द ॲटम ऑफ दिस एलिमेंट सबस्टिट्यूट वन ऑर द मोर हायड्रोजन ॲटम
in the hydrocarbon chain, thereby the tetravalency of carbon is satisfied. The atom of the element which is substitute for the hydrogen, substitute of the hydrogen म्हणजे काय, त्याच्याऐवजी इज रेफर्ड ॲज अ हेटेरो ॲटम. त्याला काय म्हणायचं आता, हेटेरो ॲटम. या हेटेरो ॲटमलाच आपण काय म्हणत असतो, त्याचा फंक्शनल ग्रुप त्याला लागलेला आहे. मग हा हेटेरो ॲटम काय असतो, हा हेटेरो ॲटम बाबतीत आता बघूया आपण. तोच आपल्याला त्याला फंक्शनल ग्रुप असं म्हणतात. दिस हेटेरो ॲटम्स ऑर द ग्रुप ऑफ द ॲटम्स कंटेनिंग द हेटेरो ॲटम्स, त्यालाच दॅट इज कॉल्ड ॲज अ फंक्शनल ग्रुप. हेच आपल्याला इथे या तक्त्यात दिलेलं आहे. हेटेरो ॲटम कोणते, तर हॅलोजन आहे. हॅलोजनमध्ये कोणते आहेत, तर ब्रोमीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. त्याला हॅलो शब्द वापरलेला आहे. त्याचं नाव काय, हॅलोजन म्हणून हॅलो. तर आता इथे स्ट्रक्चरल फॉर्म्युला जेव्हा तिथं त्याच्याऐवजी त्याला तिथे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन लागत असतं. स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये तिथे तो एच काढून तिथे Cl, Br, आयोडीन याच्यामध्ये लागत असतं. कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला. याचा अर्थ इथे स्ट्रक्चर काढून दाखवलेल्या रेषांनी याच्यात बॉन्ड न दाखवता फक्त तो एकत्रितपणे कसा दिसतो ते दिलेलं आहे, म्हणून याला कंडेन्स म्हटलेलं आहे. की याच्यातला हा काढून, हे जे स्ट्रक्चर काढून हे असं बोलतात. OH असं न लिहिता OH लिहिलेलं आहे. COH असा लिहिला जातो. मग यांचं नाव काय, तर अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्झिलिक ॲसिड, इथर आणि ईस्टर, हे 6 प्रकारचे वेगळे आहेत हॅलोजन. आणि हे 6 आणि नंतर नायट्रोजनचे पण आहेत, त्याला अमाइन म्हटलं जात असतं. तर हे खास करून एक फंक्शनल ग्रुप आहेत. हे त्या याच्याऐवजी हे त्या कार्बन ॲटम्सना लागतात आणि त्यांची नावं बदलतात. अल्कोहोल असेल तर तो OH गट लागतो, अल्डिहाइड असेल तर CHO लागतो, कीटोन असेल तर CO लागतो नुसता, कार्बोक्झिलिक ॲसिड त्याला लागला असेल तर त्याला COOH लागत असतो. हे तुम्हाला पाठांतर करायचं, यांची नावं या ठिकाणी पाठ करून ठेवायची. स्ट्रक्चर कसं जातं ते नंतर लक्षात येतच. तर इथर सुद्धा फक्त O लागतो, ईस्टरमध्ये COO लागतो, H लागत नाही. त्यानंतर अमाइन्स NH2 या पद्धतीने. तर हे आपण जसं पुढे आपला भाग जाईल त्या पद्धतीने आपल्याला हे समजत जातं. होमोलोगस सिरीजचा अर्थ आपण बघूया. होमोलोगस सिरीजचा अर्थ असा आहे, the series of the compound formed by the joining the same functional group in the place of the particular hydrogen atom in the chain having the sequentially as increasing the length is called as a homologous series. तिथे एक एक चढत्या क्रमाने त्याच्यात वाढ होत जाते. बघा CH3OH आहे फक्त इथे, नंतर CH3CH2 वाढला, OH म्हणजे याच्यात डबल कार्बन आला, ट्रिपल कार्बन आला तर CH2CH2 वाढत परत. मग ही सिरीज जी आहे, OH तसाच आहे, याच्याऐवजी OH गट जो आपण आधीचा फंक्शनल ग्रुपमध्ये शिकलो, तर तशी त्याच्यात वाढ आपल्याला दिसून येते. इथे हा भाग स्पष्टपणे आपल्याला दिसून येतो. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन एक दिलेलं आहे. त्यांच्यामध्ये बघा CH3 आणि नंबर ऑफ कार्बन ॲटम वाढ झालेला आहे. आणि इथे बघा 4 येईल, इथे 5 येईल, नंतर कसे वाढत गेला, CH2 वाढत गेलेले आहेत. आणि याचा जो नंबर ऑफ CH2 युनिट जो आहे ते बदलत गेलेलं आहे, तिथं पण वाढत गेलेलं आहे. तर या पद्धतीने होमोलोगस सिरीज ऑफ द अल्कोहोल याच्यामध्ये अशा पद्धतीने बदल आपल्याला दिसून येतो. त्यानंतर अल्किनमध्ये काय दिसतं ते बघूया. याच OH गटाचा अल्किनमध्ये CH4O म्हणजे याला मिथेनॉल म्हणतात, त्यानंतर इथेनॉल म्हणतात, प्रोपॅनॉल म्हणतात, त्यानंतर ब्युटॅनॉल म्हणतात. CH3OH, CH3CH2OH. कारण इथे जर आणखी एक असतं तर C2H6 असलं, त्याऐवजी तो तिथे आहे OH गटाचा. तर OH गट हा H वेगळा आहे, यामुळे याला याच्याशी नाही कनेक्ट करता येणार, पण मात्र हा ओला जोडलेला असतो, जसं आपण आधीच्या याच्यात पाहिलेला आहे. त्यामुळे हा त्याचा H नाही. पण ही जी संख्या आहे C2H6O, CH4 याचाला H काउंट होतो आणि तो लिहिताना H, कारण हा वेगळा लिहिणार नाही आपण, पण आता स्ट्रक्चरमध्ये मात्र याला जोडून असतो. C3H8O, C4H ब्युटेनॉल. त्यानंतर इथे आपल्याला होमोलोगस सिरीज ऑफ द काही इथिनच्या बाबतीत दिलेले आहे, प्रॉपिन, आय ब्युटीन, आय पेंटीन, तर ती पण आपल्याला इथे दिलेली आहे. C2H4, C3H6, C4H8, C5H10. तर हे कार्बन जे आहेत, आता इथे डबल बॉन्ड दिलेला आहे ज्या ठिकाणी,
त्या इथून दिला जातो असतो, क्रमांक इथून मोजायचा असतो. ह्याला 1 का म्हटलेलं आहे तर इकडून 1 मोजायचा, 1 2 3 4 5. आणि 1ला जोडल्यामुळे डबल बॉन्ड 1ला असल्यामुळे तुम्ही C5चा या ठिकाणी येतो. इथे पण 1 म्हटलेलं असतं. जर इकडे 3 म्हटलं असता तर किती आला असता, 1 2 3, मग इथे डबल आला असता. 3मध्ये इथे डबल आलेला असता. तर इथे जर 2 म्हटलं असतं तर इथे 2ला डबल बॉन्ड असतात, 2 पेंटीन म्हटलं असतं. तर मग 1 पेंटीन आणि 1 ब्युटीन याचा अर्थ काय, जिथे डबल बॉन्ड आहे तो या ठिकाणी आहे. प्रॉपिनला तो प्रॉपिनला 3च आहे, त्यामुळे इथे काय तसं म्हटलेलं आहे, किंवा याला 1 प्रॉपिन सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. मग M1 ब्युटीन 1 पेंटीन, तर ब्युटीन आणि ब्युटाईन जसं असेल तेच, फक्त मात्र त्यांचा स्ट्रक्चरमध्ये या पद्धतीने बदल होत जातो. हा होमोलॉगस सेरीजचा प्रकार असतो, की याचे सेरीज जे आहे, समश्रेणिक जे आहे, ती फक्त मांडणी करणं यामध्ये हा मुद्दा आहे. या मुद्द्याचं वाचन केलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी सहज समजून येतील. धन्यवाद.